उल्हासनगर महापालिकेच्या सेंट्रल रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली। या घटनेमुळे रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला। भगवान निंबोरे यांना बुधवारी रात्री उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत रुग्णालयातील काचा, उपकरणं आणि साहित्याची तोडफोड केली। तसंच कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की झाल्याचंही समोर आलंय। या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यानंतर महापौर अश्विनी निकम आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देत कारवाईचं आश्वासन दिलं। त्यानंतर प्रशासनाने आंदोलन मागे घेतलंय। या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। सदर रुग्ण आमच्या दवाखान्यात हजर झाला होता। तो पेशंट क्रोनिक अल्कोहोलिक होता, त्याला सिरोसिस ऑफ लिव्हर होतं, त्याला हायपरटेन्शन होतं आणि त्याचे भरपूर ऑर्गन सगळे फेल्युअर मध्ये होते। आणि पेशंटला आमच्या ऑन ड्युटी डॉक्टरांनी सहज समजून सांगितलं होतं की पेशंटची कंडिशन चांगली नाही आहे, पेशंटची तब्येत जास्त आहे। तरी पण महापौर मॅडमच्या रिक्वेस्ट प्रमाणे आम्ही त्या पेशंटला ऍडमिट करून घेतलं। महापौर मॅडम बोलल्या की तुमच्या पर्यंत जेवढं होतं तेवढं तुम्ही करा, आम्ही सगळ्यांना तशीच सेवा देतो, आमच्या जेवढं होतं शक्य तेवढं आम्ही देतो। आणि पेशंटला ऍडमिट केलं होतं। नातेवाईकांना सगळं हाय रिस्क कन्सर्न आम्ही समजून सांगितली होती आणि नातेवाईकांची सही स्वाक्षरी सुद्धा त्यावरती कागदावरती आहे की डॉक्टरांनी आम्हाला सगळी पेशंटची इत्तमभूत माहिती आम्हाला दिलेली आहे एक तब्येतीबद्दल आणि आम्हाला काही कुठल्या प्रकारची तक्रार नाही म्हणून। तरीही त्यांना एवढं सांगून सुद्धा पेशंट 1:30 वाजता जेव्हा गेला एक्सपायर झाला तेव्हा आमची लेडी मेडिकल ऑफिसर होती ऑन ड्युटी, तिच्यावर त्यांनी स्टूल मारून फेकला। ते मॅडम कसे काम करणार या गोष्टीवरती आणि सगळं त्यांना सांगून एवढं समजून सांगितलं तरी पण ते काहीच, त्यांना एकच पोलीस होता आणि आमचा एकच कर्मचारी तिकडे होता, सिक्युरिटी गार्ड होता। त्यामुळे बाकी आमचे किंटन मुलं पण होते, सगळ्यांना जीवाला धोका होता म्हणून आम्ही ते काम बंद केलं। आणि हे नेहमी राजकारणाच्या कार्यकर्त्यांमुळे, हे अल्कोहोलिक लोकांमुळे, गरजुल्या लोकांमुळे आमच्या रुग्णालयामध्ये रोजचे रात्री हेच गोष्ट करते, दर रात्री हेच गोष्ट करते, आमच्यावर नेहमी हल्ला करायचा प्रयत्न करतात। हे सगळे आम्हाला प्रोटेक्शन नाही। आम्ही मागे सुद्धा आमदारांना सांगितलं होतं की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे ड्युटीवर असताना, ते अजून झालेलं नाही। आमच्याकडे सिक्युरिटी पॉवर पण कमी आहे, मॅन पॉवर पण कमी आहे। शस्त्रधारी पोलिसांची हो परवा आमचे डॉक्टर खंबाळीतला चाकू दाखवला कार्यकर्त्या लोकांनी, लेडी डॉक्टर चाकू दाखवला आणि पेशंट जेलवरून ट्रान्सफर होता इकडे, जेलमधला कैदी होता, त्याची कंडिशन बॅड होती, तो अर्ध्या रस्त्यात मृत पावला आणि आमच्याकडे आणला तेव्हा पेशंट ऑलरेडी ब्रॉड डेड होता। आमच्या लेडी मेडिकल ऑफिसरने त्याला चेक केलं तर त्यात 25 ते 50 लोकांचा मॉब होता। त्यांनी आमच्या लेडी मेडिकल ऑफिसरला शिव्या केली आणि आमच्या डॉक्टरांना, जे ड्युटी डॉक्टर खंबाळीत होते त्यांना चाकू दाखवला। तरी पण एवढं झाल्यानंतर पण ते लोक, काल पण हा एपिसोड झाला, हे रोज घडतायत, घटना रोज घडतात आणि याला कुठंच हे नाहीये। म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की महापौर मॅडम इकडे यावं, आमदार सरांनी इकडे यावं आणि बघावं त्यांचे कार्यकर्ते काय धिंगाणा करतात इकडे। आम्ही इथं नोकरी करण्यासाठी आहे, लोकांच्या सेवेसाठी आम्ही इकडे आहेत, आम्ही दुसरं काहीच करतो, आम्ही रोज सेवा करतो, रोज आम्ही दवाखान्यात लोकांची सेवा करतो। तरी पण लोकांचं दादेरी खूप वाढत चालली आहे, त्यामुळे आम्हाला हे स्टेप घेणं गरजेचं आहे। जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू करणार नाही। काल जी घटना घडली ती खूप निंदनीय आहे उल्हासनगरसाठी। संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं मी आश्वासन दिलेलं आहे प्रशासनाला। आणि जे घडलंय ते कार्यकर्ते म्हणता येणार नाही। मी एक उल्हासनगरची महापौर आहे, मला प्रत्येक नागरिकाचा फोन येईल तर मी त्यांच्यासाठी नेहमी उभी असेल, पण नंतर जर अशी काही घटना घडती तर त्याच्यासाठी मी समर्थन कधीच देणार नाही। पण डॉक्टरांनी ह्या ठिकाणी आत्ताच पोलीस प्रशासनाला इथं बोलवण्यात आलेलं आहे, त्यांना सांगितलेलं आहे की जे संबंधित ज्यांनी ही घटना घडवली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर ते कारवाई देखील करतील। आंदोलन ते मागे घेतील, मी त्यांना तशी रिक्वेस्ट केलेली आहे, ते घेतील आंदोलन मागे।